सुप्रभात मंडळी, आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 2 फोर्ट व्हिजिट करणार आहोत। एक पहिला म्हणजे सुदगड आणि दुसरा मृगगड। हे साधारण पुण्यापासून 110 ते 120 किलोमीटर अंतरावर आहेत। लोणावळ्यापासून जवळ आहेत, एक साधारणतः 20-30 किलोमीटर अंतरावर आहेत। आणखी एका तिसऱ्या फोर्टचं सुद्धा नियोजन केलं होतं, तो सुद्धा व्हिजिट करायचा होता। बट रिटर्न येताना आम्ही ताम्हिणी घाट मार्गे यायचं प्लॅनिंग केलेलं आहे। त्यामुळे ताम्हिणी घाट मधील जे काही वॉटरफॉल्स आहेत ते बघायचे आहेत आणि ऑब्विसली एन्जॉय तर करणारच आहोत वॉटरफॉल्स मध्ये। आणि बघूया आता मी तळेगाव दाभाडे या ठिकाणी थांबलेलो आहे, फ्रेंडसाठी वेट करतोय। ते एक 5-10 मिनिटात येतीलच, मग लगेच इथून पुढे निघणार आहोत आम्ही। तर आता मित्र आलेले तिथे, फ्रेंडच्या एका रिलेटिव्हचा इथे फ्लॅट आहे, त्यांनी 2 व्हीलर इथे पार्किंग केलेलं आहे। भावा कसा आहेस? एक नंबर। लय लेट केलास यायला? जरा ट्रॅफिक मुळे, पाऊस काय। बरोबर, ठीक आहे। ऑलरेडी खूप लेट झालाय, आता आपण इथून निघूयात लवकरच। चल डिगी उघड, डिगी मध्ये नाही ते आहे ना लॉक। काय बघते? बॅग वगैरे सगळं आता डिगीत ठेवलेले आहेत, निघायचं? हो चलो दिल्ली। मित्रांनो, आम्ही आता इथे खंडाळ्याच्या इथे आलेलो आहे। मस्तपैकी व्ह्यू होता, इथे धुकं वगैरे पडलेलं आहे, त्यामुळे इथे थांबलेलो आहे। पब्लिक तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे। व्ह्यू दाखवतो तुम्हाला इथला। हा एक्सप्रेस वे आहे खालचा, तुम्ही ते वर व्ह्यू बघू शकता। हे बघा, धुकं आहे, खतरनाक व्ह्यू आहे। फोटो काढायला एकदम मस्त व्ह्यू आहे इथे। जरा फोटोशूट करतो आणि मग इथून पुढे निघूया। फोटो काढायचे ना? कुठे आला? फायनली मित्रांनो, मृगगड या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे। इथं एक छोटंसं गाव आहे, या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे। इथून पाठीमागून माझ्या एक मंदिर आहे इथे, इथून ट्रेक चालू होतोय, मधून जो रोड गेलेला आहे तिथून। मित्रांनो, ट्रेकिंग जाताना शूज कंपल्सरी आहे, कारण आपली सेफ्टी महत्त्वाची आहे। त्यामुळं ट्रेकिंगला जाताना कधी पण शूज घालूनच जावा। तर मित्रांनो, आम्ही इथं पोहोचलेलोच आहे आणि इथे जे काय आम्ही गाडी वगैरे लावलेले, तर इथे जे गावकरी आहेत ते काही चार्जेस घेतात। हे बघा, आयडेंटिटी दाखव रे प्रथमेश। हे बघा, हे जे गड संवर्धनाचा आयडेंटिटी आहे, त्याच्यामुळे आमचा इथे पार्किंगचा वगैरे काही चार्जेस वगैरे घेतलेले नाहीत। हाच आहे तो प्रथमेश, त्याने जवळपास 100 गडाचं संवर्धन केलेलं आहे।
तुम्ही किल्ल्यावर जात असताना असं पाहू शकता, जागोजागी बोर्ड लावलेले आहेत दिशा दाखवण्यासाठी. तुम्ही ते बोर्ड पाहून सुद्धा जाऊ शकता. या किल्ल्याबद्दल सांगायचं म्हटलं तर या किल्ल्याच्या जवळूनच ताम्हिणी घाट म्हणून एक घाट आहे, तो जातो. त्या घाटातून मध्ययुगीन काळी मालवाहतूक केली जायची आणि त्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला हा मृगगड आणि एक सरसगड म्हणून एक किल्ला आहे, हे 2 किल्ले बांधले गेले होते. या 2 किल्ल्यावरून मालवाहतुकीकडे लक्ष दिलं जायचं. हा ट्रेक साधारण 1 तासाचा आहे. इथे खाली आम्हाला सांगितलं का काकांनी 1 तास लागणार आहे हा ट्रेकला, पण आपण लवकरात लवकर कव्हर करणार आहोत, कारण नंतर माघारी पण यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आणखी एक ट्रेक आहे आणि त्यानंतर ताम्हिणी घाटला सुद्धा जायचं आहे आपल्याला. त्यासाठी ट्राय करायचं आहे की लवकरात लवकर ट्रेक कंप्लीट होईल. बघूया आता किती टाईम लागतोय. आमच्यासोबत पहिल्यांदाच आलायस ना ट्रेकला? हो. प्रथमेशचा रूममेट आहेस का तू? हा, रूममेट. अच्छा. प्रथमेशचा. जॉबला आहे का एकत्र? हा, कंपनी. अच्छा. हां हां. किती दिवसापासून आहे एकत्र? 1 वर्ष झालं एकत्र आहे आम्ही दोघं. होय. हां हां. सातारामध्ये आम्ही रनिंगला असायचो एकत्र, प्रथमेश आणि मी. होय. हां, जनाईमाळ. नाही जनाईमाळ आहे. तू सातारचा आहेस ना? हो, सातारा. जळगाव ना? अंगापूर. अच्छा, सॉरी, अंगापूर. बरोबर. आमच्यापासून जवळच आहेस तू. हो. तुम्ही कोरेगाव? हां, कोरेगाव चंचळे. जनाईमाळ माहिती आहे ना? माहिती आहे की. हां, तिकडे जायचो आम्ही एकत्र. तो तिथेच आहे ना राहायला, हो. जनाईमाळ्याच्या टेम्पल जवळ. तिथे आमची ओळख झाली. हा हा. अकॅडमीला होता का तिथं? नाही, तो होता अकॅडमीला. हा. मी पण अकॅडमीला होतो, पण सॅटर्डे संडे जेव्हा म्हणजे सुट्टी वगैरे असायची एक्स्ट्रा रनिंगसाठी जायचो. अच्छा. कसं वाटतंय मग ट्रेकिंगला? मस्त. येत जा जरा आमच्यासोबत. हो, येणार की. हां, मजा येते. हो. आठवड्यातून एक ट्रेक पाहिजेच रे, तर काय. आहे ना? बरोबर. संडेला सुट्टीच असते ना? हो, संडेला सुट्टी. हां, मग काय, संडेला यायचं. ओके. किल्ल्याकडे बघून वाटलेलं की एकदम आरामात होऊन जाईल ट्रेक, पण फक्त 15-20 मिनटं झालेत, घाम आलाय पूर्ण. प्रथमेश आणि त्याचा मित्र पुढे गेलात व्हिडिओ करण्याच्या नादात, आम्ही पाठीमागं राहिलोय. हो, दम लागला. इथे पोचलेलो आहे, शेवटचा पॅच राहिलेला आहे. आणि हा जो तुम्हाला रोप दिसतोय, शेवटचा पॅच हा रोपचा यूज करून आपण जाणार आहोत वर इथून. बघूया आता. चल 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 चल. हार्ड पॅच आहे शेवटचा. आमचा गोप्रो पडेल खाली. तुझ्या वाजनात तुटू शकते. ठेवावं लागणार मला. आलो आलो. हाय हाय किशोर हाय. फायनली बरोबर आहे. हां, थँक्स.
मित्रांनो, आम्ही आता किल्ल्यावर पोचलेलो आहे आणि किल्ल्यावर पोचल्याच उजव्या हाताला एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. आपण आता महादेवाचं दर्शन घेऊया आणि किल्ल्याला व्हिजिट करूया. इथे एक छोटीशी महादेवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे मित्रांनो. आता आम्ही दर्शन घेतलं, आता आपण व्हिजिट करूया, बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतंय वर. गॉगल भावांनो, एवढं गोड पाणी आणि एकदम स्वच्छ, बिसलरीच्या पाण्याला फिकं पाडणारं पाणी, नॅचरल ॲक्वा. मित्रांनो, किल्ल्यावरून खाली उतरतानाच एक 5 मिनिटाच्या अंतरावर डाव्या बाजूला एक छोटीशी गुफा आहे. इथे आराम वगैरे करण्यासाठी पण जागा आहे. इथे उजव्या बाजूला आतमध्ये आणखी गुफा आहे लांबपर्यंत. आतमध्ये काय जाऊ शकत नाही कारण जरा खाली खोली थोडी जास्त वगैरे प्रॉब्लेम होईल नंतर. चला आपण आता निघूया. ही गुफा बघण्यासाठी जर तुम्ही येणार असाल तर हा रूट तुम्हाला यूज करायचा आहे. तो आम्ही हळूहळू ये बरं का. प्रत्येक ट्रेकवर गेल्यावर कोणी ना कोणी एक असा साथीदार मिळतोच. हा टॉमी जिथून आम्ही ट्रेक स्टार्ट केला होता तेव्हापासून आमच्या सोबत आहे. तर मित्रांनो, या किल्ल्यावर एक छोटंसं आपल्याला जे मंदिर दिसलं होतं वर गेल्यानंतर महादेवाचं, ते एक आहे. आणि वर साधारणतः एक 20 ते 30 मिनिट आम्हाला लागले किल्ला बघण्यासाठी. जास्त काय नाही आहे किल्ल्यावर, पण हा जो ट्रेक आहे हा एकदम म्हणजे ॲडव्हेंचर होता, मस्त वाटलं. आणि या किल्ल्याबद्दल सांगायचं म्हटलं तर या किल्ल्यावर एकदम म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत हा किल्ला एक नंबर होता. आम्हाला एक बॉटलसुद्धा प्लॅस्टिकची दिसली नाही इथे कुठे. तर तुम्ही कुठे ट्रेकिंगला वगैरे जात असाल तर किल्ल्याच्या स्वच्छतेची पण आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कचरा वगैरे जर इकडे तिकडे कुठे टाकत जाऊ नका. प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे तुम्ही जर आणताय तर जाताना रिटर्न घेऊन जावा, एवढंच सांगेन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेवढी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ मी जर अपलोड करेन तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ठीक आहे, धन्यवाद, बाय बाय.